हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लक्षमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज मस्त छान असा पास्ता बनवलेला आहे. जे पण आला काल मस्त पिझ्झा बनवलेला होता. आता आज पास्ता बनवलेला आहे नाश्त्यामध्ये. तर आता झालेला आहे, तुम्हाला दाखवते. एकदम भारी टेस्टी झाला आहे गरम पास्ता. इथं पाहू शकता पास्ता एवढा छान झालाय ना. आता मी सर्वांना सर्व करते मस्त. तर आज मी मस्त पिझ्झा सॉस आहे ना तो ॲड करून हे पास्ता बनवलेला आहे. तर इतका यम्मी लागतो ना. तर त्याची रेसिपी शेअर करणार होते, पण होऊन गेला. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं. तर माझ्या दिराचा पण मुलगा आलेला आहे. मग काल पिझ्झा बनवलेला, आज पास्ता, असं म्हणजे वेगवेगळं 2-3 पदार्थ बनवले मी. तर म्हटलं चला आज स्पेशल काहीतरी वेगळं. दरवेळेस उपमा पोहे हे खातच असतो, पण पिझ्झा वगैरे किंवा पास्ता कधी कधी आपण करतो. तर म्हटलं चला आज करूया. तर मी तेच बनवलेला आणि खूप मस्त झालेला. तर ह्या प्रकारे तुम्ही गरमागरम करू शकता. असं मस्त छान कोणी आले गेस्ट वगैरे तर मस्त वाटतं. तर म्हटलं चला आज वेगळं काहीतरी बनवूया. आणि मुलांना पण कधी कधी दिलेलं चांगलं असतं. रेग्युलरली आपली स्कूल असते मुलांची, किंवा आपण जॉबला जातो वगैरे, तर त्याच्यामुळे काही गोष्टी बनवल्या जात नाही. तर त्याच्यामुळेच मग मी असं वेगळा काहीतरी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असते. आणि ते छान असतं गरमागरम. आता सर्व केलेला आहे हा पास्ता. तर खूप भारी झालेला आहे, मस्त यम्मी असा. स्मेल इतका भारी येतोय ना त्याचा, मस्त छान. आणि आज म्हटलं चला बनवूया आपण. तर म्हणून मग मी आज पास्ता बनवलेला आहे. तर इथं तुम्ही पाहिलं नाश्त्याचा डिश रेडी झालेला आहे. तर सर्वांचे तर मस्त छान आज पास्ताचा नाश्ता. चला आता नाश्ता करताना बोलते ना. तर इथं छान आता आम्ही सर्वजण इथं पास्ता खायला बसलेलो आहोत. मस्त टी व्ही वगैरे बघत बघत सर्व. खूप दिवसानंतर बाबा, जय, आम्ही सर्व एकत्र मस्त बसलो आहे नाश्त्यासाठी. आणि टाईम स्पेंड करतो असं एकमेकांसोबत. चला आम्ही नाश्ता करतो, नंतर बोलतो तुमच्यासोबत. तर मी सकाळी सकाळी मस्त छान माझं छोटं किचन मस्त आवरून घेते. आणि सकाळच्या टायमामध्ये ना पटकन अशी कामं होऊन जातात. म्हणून मी सकाळच्या वेळेस व्यवस्थित माझ्या किचन मस्त आवरून घेते टापटीप. कारण की सकाळच्या वेळेस मूड पण मस्त फ्रेश असतो आणि मस्त पटापट कामं होतात. 1 तासाची कामं अर्ध्या तासामध्ये होता. म्हणून मी सकाळच्या टायमातच सर्व किचन क्लिनिंग करून घेते. नंतर मग मला टेन्शन नसतं, कारण की किचनची कामं सर्वात जास्त असतात. तर ती आज मस्त छान सकाळी सकाळी मी उरकून घेते सर्व. आणि नाश्त्याची वगैरे भांडी ती क्लीन करून घेते. कारण की महत्त्वाचं म्हणजे काय, तर नाश्त्याची भांडी ती क्लीन झालीच पाहिजे. बेसिंगमध्ये जर पसारा राहिला ना तर खूप खूप जास्त पसारा दिसतो. आणि म्हणून मग आधी तर पहिल्यांदा भांड्यांचा पसारा आवरून घ्यायचा, जेणेकरून आपलं किचन अर्धं क्लीन होऊन जातं. मेन म्हणजे तेच असतं. तरी ते मस्त छान सर्व भांडे मी क्लीन करून घेते. आणि सकाळच्या टायमामध्ये ना असं मस्त छान क्लिनिंग करायला भारी पण वाटतं, फ्रेश पण असतं मूड. आणि पटापट होऊन जातात. दुपारच्या टायमात कसं थोडं आळस येतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर कंटाळा येतं, जेवण वगैरे झालं किंवा नाही का असं. नंतर मग आळस यायला लागतो, कोणतीच कामाशी करू वाटत नाही. म्हणून मग सकाळच्या टायमामध्ये असं मी पटकन उरकवते. उन्हाळ्याच्या दिवसात तरी असे करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ना नंतर थोडा आराम पण भेटतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेस आळस येतो आणि झोप पण लागते थोडीफार. त्याच्यामुळे मग सकाळीच मी ही कामं उरकून घेते. तर भांडे महत्त्वाचे असतात. आता सर्व नाश्त्याची, चहाची भांडी आहे, सर्व ती क्लीन करून घेते. मग बाकीचं किचनचं सर्व आवरून घेणार आहे. आणि ऑलमोस्ट माझी बाकीची कामंसुद्धा झालेली आहे. मशीनला कपडे लावून दिलेले आहे, बाकीचं क्लिनिंग पण झालेलं आहे रूमच्या. आणि किचन मेन म्हणजे आहे, तर किचन सुट्टीच्या दिवशी आवरायला असं काढत असते मी थोडं थोडं. तर मग आता पटकन मी सकाळच्या टायमामध्ये जेवढं माझं किचनची कामं आहेत ना उरकायची, तेवढी पटकन उरकून घेणार आहे. आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण सकाळच्या टायमात आवरायला घेतो ना बरं पडतं. आता
म्हणजे दुपारून आपल्याला कुठे जायचं असेल किंवा काहीतरी असेल ना क्लिनिंग, बाकीच्या गोष्टी करायच्या असतील आपले, कपाट वगैरे त्या गोष्टींना आपल्याला वेळ मिळतो. म्हणून मग असं मी सकाळच्या टायमातच आवरण्याचा प्रयत्न करते. आणि असं वेळ तर रोज मिळत नाही, पण मग जेव्हा आपण घरी राहतो ना, तेव्हा तेव्हा करू शकतो हे आवरायचं कामं. कारण की सकाळच्या वेळेस तर माझी मॉर्निंग शिफ्टमध्येच स्कूल आहे, त्याच्यामुळे मग मी दुपारून नेहमी आवरते. पण आज मला सकाळी वेळ भेटला म्हणून आता हे सर्व कामं सकाळच्या टायमातच आवरून घेणार आहे. आणि मेन म्हणजे भांडे असतात, तर ते भांडेचं पसारा तो खूप जास्त दिसतो. म्हणून मग मी भांडे व्यवस्थित आता सर्व क्लीन करून घेते. आणि आज मस्त छान नाश्ता झाला जयला. म्हटलं चला स्पेशल काहीतरी करूया, जयला पण नाश्ता वगैरे नाही का. तो कधी खूप दिवसातून आला गावाला, 2-3 दिवस, मग त्याच्यासोबत टाईम स्पेंड करते जरा, काही ना काही बनवत असते जरा. म्हणून मग मी जास्त व्हिडिओ शूट करत नाही. मध्ये मध्ये एक दिवसातून माझे ब्लॉग येत असतील. तर त्याला थोडंसं हे ते खाऊ घालणं, त्याच्यात माझा वेळ जातो आहे. काल पिझ्झा बनवला, फक्त एवढंच की मी शेअर काही केलं नाही, व्हिडिओ काही शूट केला नव्हता. तर महत्त्वाचं म्हणजे आता जेव्हा आपण किचनची क्लिनिंग करतो, ओट्याची क्लिनिंग, तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसिंग एरिया हा क्लीन झालाच पाहिजे. बेसिंग एरियामध्ये अजिबात घाण नको, तेलकटपणा नको. बेसिंग हा पूर्ण घासून वगैरे स्वच्छ करायचा असतो. तर मी नेहमी बेसिंगला ना स्वच्छ घासून वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि अशा प्रकारे नळं वगैरे तिथलं सर्व साईडचं एरिया आहे ना, तो सर्व क्लीन करून घेत आहे इथे. तुम्ही पाहाल तर सर्व छान मस्त क्लिनिंग करते. आणि बेसिंगमध्ये ना जेवढं तुम्ही क्लीन करून आणि कोरडं ठेवणार ना, तेवढं चांगलं असतं. आणि हे क्लीन राहिलं ना, तर कसं ड्रेनेजमध्ये झुरळ वगैरे होत नाही. त्याच्यामुळे ना जेवढं आपल्याला ते पाईप स्वच्छ ठेवता येईल ना, तेवढं तुम्ही ठेवा. कारण की त्याचमुळे आपल्या बेसिंगमध्ये किंवा म्हणजे किचनमध्ये जास्त झुरळ होतं पाण्याच्या जागी, ड्रेनेजच्या ठिकाणी. तिथून जास्त झुरळ येत असतात ना, म्हणून मग आपण ते क्लीन करायचं. आणि आता इथं पाहू शकता नळ वगैरे पण मी घासून घेतले होते. नळ पण आपण सतत हात लावत असतो, त्याच्यामुळे मग ते सुद्धा क्लीन झाले पाहिजे, घासून वगैरे घ्यायचे. आणि मस्त व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायचं. आणि तर सर्व आता इथलं पाणी काढून देते मी. आणि हे पाणी काढून दिलं का तिथलं मस्त छान असं कोरडं होऊन जाईन आणि व्यवस्थित पण दिसेल. तर मी अशा ह्या पद्धतीने बेसिंग एरिया हा क्लीन करत असते. आणि आता पूर्ण बेसिंगचं क्लीन झालेलं आहे. आता मी लगेच दुसरी माझं आहे ना साईड, एका बाजूचं किचन, ते सर्व क्लीन करून घेते. आता तुम्हाला दाखवतेच. तर इथं पाहू शकता, आता ह्या साईडचं नाश्ता वगैरे झालं ना, तर म्हटलं चला मी पटकन आता क्लिनिंग करून घेते इथली. आणि सर्व गॅस वगैरे पुसून घेते. इथलं सर्व व्यवस्थित मी करून घेते. आधी ठेवून देते, जिथल्या तिथं वस्तू ठेवून द्यायच्या. तर ह्या सर्व वस्तू आता मी वरतून काढून घेते. आणि इथल्या पण वरचं जे असतं ना विंडो, तर तिथं पण काय होतं का, तिथं पण सारखी धूळ येत राहते. म्हणून मग मी ती विंडो व्यवस्थित क्लीन करून घेते. तर तिथं पण असं स्प्रे वगैरे करून क्लीन करते. तर इथं आहे ना ह्या बाजूनी खूप झाडं वगैरे, धूळ वगैरे सतत येत राहते. आणि उन्हाळ्यामध्ये कधी कधी खूप वारा पण चालतो ना, त्याच्यामुळे मग अशी धूळ येते. म्हणून मग इथंसुद्धा मी अशी क्लीन करते. आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना, तिथं साईडला तेल वगैरेचं उडतं, ते सुद्धा क्लीन करून घेते. आता मी इथं प्लांट्स आहे ना, ते पण मस्त छान असं ते पानं असतात ना, ते वॉश करून घेते. त्याच्यावर धूळ पडलेली असते आणि सतत ते मी वॉश करत राहते, म्हणून छान मस्त ग्रीन दिसतात. आणि इथं पाहू शकता खूप भारी असं ग्रीन दिसत आहे. तर आता मी मस्त छान आता यांना धुवून घेते. चला. तर आता मी सर्व प्लांट व्यवस्थित ठेवून घेते. आणि मस्त छान आता हे बाजूचं एरिया आहे ना, तो खाली गॅस वगैरे ते क्लीन करून घेते. आणि सर्व इथलं पुसून वगैरे जिथले तिथं वस्तू ठेवून देते. आणि अशा पद्धतीने मी नेहमी क्लिनिंग करत असते. आणि आज सकाळचा टाईम खूप भारी भेटला मला, जे खूप वेळ म्हणजे असं अर्धा एक तास, कधी कधी दुपारच्या टायमात खरंच उन्हाळ्याचे खूप जास्त कंटाळा येतो. पण आज ना मला आवरायला वेळ भेटला. आणि सकाळच्या वेळेस ही कामं पटापट उरकून गेली माझी. आणि म्हटलं चला आधी मेन काय असतं तर आपलं किचन आवरणं. बाकी तर रूम आवरल्या जातात पटापट, पण किचनचं जरा वेळ लागतोच आपल्याला आवरायला. आणि सर्व नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे खूप
व्यवस्थित क्लीन ठेवावं लागतं. खूप जास्त वेळ द्यावा लागतो आणि खूप जास्त अशा क्लिनिंग कराव्या लागतात, की नेहमी त्या पुसपास करून घेणं, भांडे क्लीन ठेवणं. कारण की सतत त्याच्यावर कारण की ओपनली असं सर्व भांडे वगैरे, धूळ वगैरे होत असते. तर त्याच्यामुळे खूप जास्त मेंटेन करावं लागतं किचन. तर मग मी नेहमी माझ्या किचनला वेळ देते असते, रोज वेळ देत असते. नेहमी काही ना काही क्लीन करत असते, म्हणून माझं किचन छान मस्त टापटीप आणि सुंदर असं असतं. आणि कधी तिथं कचरा वगैरे किंवा घाण अशी होऊ देत नाही मी. मस्त असं किचन ठेवते आणि नॉन मॉड्युलर किचन असूनसुद्धा मी खूप सुंदर ठेवते. आणि मागेच मी माझ्या किचनची टूर पण केलेली आहे. जर तुम्ही कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आताच मागं महिना झाला असेल तर ती मस्त छान किचन टूर केलेली आहे. मी कुठं कुठं माझ्या कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत ते सर्व त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे मी. तर ते छान मस्त इथं ह्या साईडचा पण एरिया मस्त क्लीन करून घेते आणि व्यवस्थित असं क्लीन केलं तर बरं पडतं. आणि दिसायला इतकं भारी दिसतं ना चकाचक. आणि सकाळच्या टायमामध्ये तर असं आवरणं म्हणजे मला तर खूप जास्त आवडतं. कारण की मोस्टली असं सकाळच्या टायमात ना वेळ मिळत नाही, पण कधी-कधी असं सुट्टी वगैरे राहिली ना, तेव्हा मग असा वेळ मिळाला की मस्त छान मस्त किचनची मी क्लिनिंग करत असते. आणि सकाळच्या टायमातच मी आवरण्याचा प्रयत्न करते सर्व घर. आणि भारी वाटतं सकाळच्या टायमात. मग दिवसभर छान मस्त सर्व गोष्टी माझ्या 10, 10:30, 12पर्यंत माझं सर्व उरकून जातं. सर्व इतक्या लवकर मी क्लिनिंग करून घेते. आणि तुम्ही पाहाल तर एवढंच मी एरिया क्लीन केला तर किती छान दिसतंय, किती फ्रेश वाटतंय. तर ते या साईडच्या पट्ट्या आहे ना, तर त्यासुद्धा मी आता क्लीन करून घेते. त्याला पण थोडं-थोडं स्प्रे करून क्लीन करते. कारण की इथं पण थोडी असं खराब वगैरे होतच असतं, म्हणून मग हा सुद्धा असा पट्टा आहे ना, व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं स्प्रे वगैरे करून. तर मी ह्या पद्धतीने मस्त छान माझं ओटा हा क्लीन केलेला आहे. आणि तुम्ही पाहाल तर किती सुंदर दिसतंय. आता एवढं लूक एवढंच एरिया आता किती सुंदर वाटतंय तुम्ही पाहू शकतात. तर एकदम असं पाहिलं ना रिअलमध्ये इतकं भारी फ्रेश वाटतंय ना, खूप सुंदर असं मस्त छान वाटतोय हा आपला एरिया. तर आता मी पटकन बाकीच्या गोष्टी आता क्लीन करून घेते. आणि सर्व जे बरण्या वगैरे असतात ना, त्या नेहमी असं पुसून वगैरे घेत असते 8-8 दिवसातून. कारण की त्याच्यावर धूळ वगैरे होते, तर ते सुद्धा क्लीन करायचे असतात. मग ते सुद्धा करून घेते पटापट. कारण की त्याच्यावरती धूळ झाली आणि ती तशीच ठेवली ना, खूप जास्त असं पॅक होऊन जाते आणि निघत नाही. मग नंतर प्रत्येक गोष्ट मग घासावीच लागते. आणि आपण कधी-कधी भांडे संपले की त्याच्यातल्या वस्तू संपल्या की मग घासायला काढत असतो. त्याच्यामुळे मग मी काय करते, जेव्हा संपतं तेव्हा घासूनच घेते. पण एरवी मी असं पुसून वगैरे व्यवस्थित बरण्यात ठेवत असते. आणि व्यवस्थित ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या मी इथं ठेवलेल्या आहे मस्त छान व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने मग सकाळच्या टायमामध्ये तरी खूप गोष्टींची क्लिनिंग करायला सोपं पडतं. कारण की मूड एकदम फ्रेश असतो आणि आराम वगैरे झालेला असतो. त्याच्यामुळे मग बरं पडतं सर्व. मी सर्व गोष्टी आता क्लीन करून घेते आणि त्या तुम्हाला दाखवते. आणि हे मी नेहमी करत असते 8-8 दिवसातून. हे बरणी वगैरे असते ना, पुसून वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून मी करत असते. आता ह्या डब्यातले जिरे वगैरे संपले होते, ते जिरे पण मी भरून देते मस्त छान. सर्व डबा पण व्यवस्थित क्लीन करून ठेवते आणि व्यवस्थित भरून पण ठेवत असते. आणि ह्या सर्व बरण्या जिथल्या तिथं भरल्या ना, सुट्टीच्या दिवशी हे कामं करावीच लागतात. तर असा हा मसाल्याचा डबा मस्त भरून ठेवलेला आहे. जिरे, मोहरी, परत सर्व जिरा पावडर वगैरे सर्व असं ना, धना पावडर ते सर्व भरून ठेवलेलं आहे. आणि बरण्यांमध्ये पण व्यवस्थित ठेवून देते मी. आणि जेव्हा संपतं ना, त्या गोष्टी मी लगेच बरण्या पण भरून देत असते. कारण की मग नंतर कसं आहे, शाळा सुरू झाली का मग त्यावेळेस कसं होतं, घाई गडबड होते आणि मग सर्व मोठ्या डब्यातून काढणं किंवा वरती लॅपवरती डबे ना, त्याच्यातून पॉसिबल होत नाही. आणि खूप एरव्यात अशी घाई गडबड चालू असते कामांची. आणि जायची तयारी, ऑफिसला जातात, शाळेमध्ये जायचं, ते सर्व घाई गडबडच असते. त्याच्यामुळे मग मी असं सुट्टीच्या दिवशी व्यवस्थित क्लीन करून घेत असते. आता सर्व इथं जिथल्या तिथं व्यवस्थित ते ठेवून घेते. आणि नेहमी मानेतले भांडे ना व्यवस्थित करून ठेवावे लागतात. कारण की इकडे तिकडे झालं ना, मग परत ते खूप जास्त पसारा होऊन जातो. आणि म्हणून मग आता व्यवस्थित असं ठेवून देते मी. आणि हे काचेचे ग्लास मागच मी सर्व घासून वगैरे ठेवले होते, म्हणून तिथं व्यवस्थित आहे. आता साईडच्या पट्ट्या वगैरे पुसून वगैरे घेते. त्या नेहमी पुसून घ्याव्या लागतात, कारण की तिथं धूळ वगैरे सतत जमलेली असते. सर्व मानेतले भांडे व्यवस्थित करून देते मी आता. आणि सर्व व्यवस्थित ठेवलं ना, तर नॉन मॉड्युलर किचनसुद्धा खूप सुंदर दिसतं. जर आपण व्यवस्थित ठेवलं, त्याची मांडणी व्यवस्थित केली ना, तर छान व्यवस्थित राहतं सर्व. आणि अशा प्रकारे मी नेहमी वेळ देते माझ्या किचन
किचनसाठी आणि नेहमी जिथे तिथं वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तेव्हा तशा गोष्टी मी क्लीन करायलासुद्धा काढते. भांडे एकत्र मी एकदम काढायला गेल्या तर वेळ पुरत नाही, कारण की आपला जॉब असतो. त्याच्यामुळे मग मी जसं सेक्शन वाईज कधी कधी ग्लास काढून घेते, कधी ताटं काढून घेते, असं कधी प्लेट्स, असं ह्या पद्धतीने काढून मी क्लीन करून ठेवते. म्हणून मग माझे भांडे व्यवस्थित टापटीप आणि स्वच्छ असतात. आता मी इथं पण फ्रीजचं पण कसं आहे, वरच्यावर तरी थोडीफार क्लिनिंग झाली पाहिजे, कारण की जे असतात ना जे हँडल वगैरे ते काय होतं असतात, मुलं उघड झाप करतात तर ते सुद्धा खराब होत असतात. म्हणून मग मी नेहमी ते सुद्धा हँडल्स क्लीन करून घेते. आणि चिकटपणा त्याच्यातला तो जास्त होऊन जातो आणि काळपटपणा असं एकदम होऊन जातो. तर म्हणून मग ह्या गोष्टी मी क्लीन करते आणि तर मस्त छान कॉलिनने ही स्प्रे करून मस्त हँडल पुसून घेते मी सर्व. तर ह्या पद्धतीने मी नेहमी क्लीन करते फ्रीजलासुद्धा आणि अजिबात त्याच्यावर डाग वगैरे काहीही नसतात. तर अशा पद्धतीने मी माझं मस्त छान किचन स्वच्छ करते, क्लीन करते आणि फक्त अर्धा तास लागतो ह्या सर्व क्लिनिंग करायला. आज तर माझी पटापट क्लिनिंग होऊन गेली. म्हटलं चला आता वेळ आहे, मुलं पण नाश्ता वगैरे केला ना, सर्व पोट भरलं ना, तर शांत बसून राहतात, काहीतरी ॲक्टिव्हिटी करतात. तोपर्यंत माझी ही सर्व कामं किचनची उरकून गेली आणि किचन स्वच्छ झाल्यानंतर एकदम भारी वाटतं किचनमध्ये नंतर स्वयंपाक वगैरे करायला. म्हणून मग मी अशा पद्धतीने वेळ देते आणि वेळच्या वेळी ही क्लिनिंग करून घेत असते आणि मस्त छान सर्व झालं आहे माझं क्लीन. पूर्ण माझ्या किचनची साफसफाई झाली. आता सर्व मी हे माझे लिक्विड्स वगैरे क्लिनिंगचे आहे ना ते ठेवून देते आणि तुम्हाला फायनल लुक मस्त दाखवते कसं मी माझं किचन क्लीन केलेलं आहे. आणि इतकं फ्रेश वाटतंय ना, तुम्हाला इथं पाहायला मिळेल तर खूप भारी वाटतंय. चला मी पूर्ण किचन दाखवते. तर माझी साफसफाई पूर्ण किचनची झालेली आहे. आता वाजले आहे 10:10ला पण 10 मिनिटं बाकी आहे. तर सर्व साफसफाई मस्त छान झालेली आहे आणि मस्त छान फ्रेश आता सर्व. तर अशा सगळ्यांचं काही ना किचनची साफसफाई पटकन होते, झटपट होते. मी अशा प्रकारे किचनची साफसफाई माझ्या करत असते. माझं हे किचन तुम्हाला कसं वाटलं क्लीन केल्यानंतर मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.